मनुष्याला काय हवे असते? सुख. सुख दोन प्रकारचे, एक दैहिक व दुसरे आत्मिक. दैहिक सुख म्हणजे स्वतःचे आई, बाप, भाऊ, बहीण, स्त्री, पुत्र, आप्त, इष्ट या सर्वांचा देह पाहून जो आनंद होतो ते होय. नाते जवळचे लांबचे जसे असेल त्याप्रमाणे आनंद कमी अधिक वेळ टिकतो. आपले मानलेल्यांपैकी कोणी मेले तर मनुष्य रडतो. त्याचे कारण काय? तर म्हणे इतके दिवस जो देह दृष्टीसमोर होता तो यापुढे दृष्टीआड होणार म्हणून. पण नेहमीप्रमाणे हात, पाय, कान, डोळ्यांनी युक्त असा देह धडधडीत समोर असताही रडायला काय यावे? पूर्वीपेक्षा विशेष काय घडले असेल तर शरीरातून आत्मा निघून गेला इतकेच. शरीरात वावरणाऱ्या आत्म्याशी जर आपला संबंध नाही तर रडण्याचे कारण नाही. पिंजऱ्याला शोभा जशी पोपटामुळे तद्वत देहाला शोभा आत्म्यामुळे आहे. पोपट उडाला की आपण पिंजरा कोपऱ्यात टाकीत असतो. त्याप्रमाणे शरीराला चालना देणारा आत्मा निघून गेल्यावर कितीही सुंदर देह असला तरी तो जाळण्यात किंवा पुरण्यात येतो. चोराची संगत करून जशी श्रीमंती टिकविता येत नाही त्याप्रमाणे देहाच्या ठिकाणी ममता वाढवून मनुष्याला अखंड सुखी होता येणार नाही. म्हणून ज्याच्यावर विश्वासून राहिले असता एक ना एक दिवशी जो आपला विश्वासघात करून शेवटी आपणास अधोगतीला पाठवितो त्या देहावर मनुष्याने सर्वस्वी अवलंबून न राहता शरीराचा चालक जो आत्मा त्याला ओळखून नरदेहाचे सार्थक केले पाहिजे.